आता पाहूयात 9 जिल्ह्यातल्या थेट कराडमध्ये आपण दृश्य बघतोय। कराडमध्ये कृषी औद्योगिक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या प्रदर्शनाच्या निमित्तानं आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बैलगाडीवरती स्वार झालेले आहेत। सोबतच उदयनराजे भोसले हे देखील आहेत आणि बैलगाडीवरती बसूनच या औद्योगिक प्रदर्शनाचं आणि कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केलं जातं। 11 देशातील प्रतिनिधी यामध्ये सहभागी झालेले आहेत। तर श्रीराम मंदिराची प्रतिकृती सुद्धा इथे तयार करण्यात आलेली आहे। संपूर्ण देशभरामध्ये राममय वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचेच पडसाद हे या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। थेट दृश्य आहे कराडमध्ये जय श्रीरामच्या घोषणा इथे दिल्या जातात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कृषी औद्योगिक प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे आणि त्यासाठी स्वतः त्यांनी बैलगाडीवरती स्वार होत या प्रदर्शनाच्या या आवारामध्ये एंट्री केलेली आहे। सोबतच उदयनराजे भोसले हे देखील सोबत आहेत। अधिक माहिती घेऊयात। दिनकर थोरात आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। दिनकर, संपूर्णपणे जर वातावरण बघितलं तर अर्थातच कृषी क्षेत्रातले सगळे महत्त्वाचे नेते आणि स्थानिक तिथे उपस्थित आहेत। मात्र राममय वातावरण करण्याचा सुद्धा एकीकडे प्रयत्न झालेला दिसतोय। बैलगाडी या ठिकाणी आलेले आहे आणि काही या ठिकाणी संपूर्ण वातावरण राममय झालेलं आहे। 40 या ठिकाणी स्तरावर स्थापित केलेले आहे आणि एकूणच वातावरण हे शेतकऱ्यांना झालेलं आहे। नक्कीच आपला आवाज आमच्यापर्यंत ठीक पोहोचत नाहीये, मात्र अपडेट तुमच्याकडनं घेणारच आहोत। मात्र ही थेट दृश्य आपण बघतोय ज्यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बैलगाडीमधूनच या कृषी प्रदर्शनामध्ये आले होते। त्यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे आणि त्यासाठी ही त्यांची खास एंट्री आकर्षणाचा विषय आहे।